इमारतीचा स्लॅब कोसळून शिकवणी वर्गातील एका विद्यार्थ्याने जीव गमावल्याची बातमी समोर येते। नवी मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर येते। नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर 2 येथे ही घटना घडली आहे। दरम्यान कोपरखैरणे सेक्टर 2 येथील विद्याभवन इमारतीमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आणि ही धक्कादायक बातमी समोर येते। दरम्यान काल संध्याकाळी ही घटना घडली। स्लॅब खाली खासगी शिकवणीतले जवळपास 11 विद्यार्थी यामध्ये अडकून पडले होते अशी माहिती आता समोर येते। खरं तर ही इमारत जी आहे ती पूर्णपणे जीर्ण झालेली इमारत आहे आणि तरी सुद्धा ही इमारत वापरात येत होती। रहिवासी या इमारतीमध्ये राहत होते। त्याच इमारतीच्या तळमजल्यावरील घरामध्ये खासगी शिकवणी देखील चालत होती। काल संध्याकाळी शिकवणीमध्ये 4थी-5वीचे जवळपास 11 विद्यार्थी उपस्थित होते आणि त्याच वेळी 3 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब अचानक खाली कोसळला आणि स्लॅब कोसळल्यामुळे स्लॅब पडल्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी लगेचच धाव घेतली आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली। त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी लगेचच बचाव कार्याला सुरुवात केली आणि या स्लॅब खाली अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांना किरकोळ दुखापत झाल्यामुळे, गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यातल्या एका 14 वर्षाच्या मुलाला सुद्धा दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचार दरम्यानच या चिमुकल्याने स्वतःचा जीव गमावलाय। दरम्यान या घटनेनंतर पालक वर्गातून मोठं चिंतेचं वातावरण निर्माण केलं जात आहे। घरामध्ये जाण्याचा मार्गच बंद झाल्यामुळे अडकलेल्यांची सुटका करण्यामध्ये देखील या बचाव कार्यामध्ये जवानांना मोठे अडथळे येत होते। शेवटी त्यांना खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांनी यांना वाचवण्यात आलं। थोडक्यात या लहान बाळांचा जो जीव आहे तो वाचलेला आहे। विद्याभवन इमारतीमध्ये यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर सुद्धा या इमारतीचा वापर सुरूच होता। त्यामुळे आता यावर पोलीस प्रशासन देखील कठोरपणे काम करत आहे। दरम्यान ही दुर्घटना जेव्हा घडली त्यानंतर या घटनेनंतर थोडक्यामध्ये या लहान मुलांचे प्राण वाचलेत। लायसन्स क्लब रुग्णालयात आणि इतर अशा रुग्णालयांमध्ये या मुलांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान 28 वर्ष जुनी अशी ही विद्याभवन इमारत आहे आणि सध्या या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर, शिक्षकावर देखील आता उपचार सुरू आहेत। घरातील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे अशी माहिती आता समोर येते। मात्र या घडलेल्या घटनेनंतर आता पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय।